2 महिने 15 जानेवारीला दिलतं, 15 फेब्रुवारीला 1 महिना झाला, 15 मार्चला 2 महिने झाले आणि हे 5 आणि 4 म्हणजे 2 महिने आणि 9 दिवस झाले हम्म. थोडक्यात. हा. मग त्यावेळेस झाडं कुठं होती आणि आता बघितलं तर हे झाडाची उंची माझ्या खांद्याला लागते. हा. आता हे थोडंसं बांधाच्या कडच आहे, बारीक मोठं नाही असा विषय नाही. हम्म. पण जर आता तिथं पण आपण बघितलं तिथं अगदी खांद्याच्या वर गेले म्हणजे पलीकडच्या काठात हा. आहे का नाही. हम्म. मग तुम्हाला दिल्यानंतर सोडल्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर ही वापरा बायोनिक मध्ये काहीतरी पॉवर आहे, किती दिवसांनी जाणवलं? 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिने, 8 9 10 15 दिवसात जाणार 10-15 दिवसात जाणवलं. आता आम्ही तुम्हाला जसं लिहून दिलं तसे डोस सोडले, तसे स्प्रे केले का त्यातलं काय आणखी शिल्लक आहे घरी? हा शिल्लक आहे ना, ग्रोथ शिल्लक आहे आपल्यावर. राहिला एक. ग्रोथर शिल्लक आहे, स्प्रेचं हा स्प्रेचं एक सोडायचं राहिले खालनं ग्रोथर रोवर सोडले. म्हणजे रोहर सोडलंय, गुरुथर सोडायचं राहिले दुसऱ्या डोस मधलं. पहिल्या डोस मधलं रोहर गुरुथर गेले, बरोबर आहे का? मग आता ही जी तुम्ही थोडक्यात वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, जमिनीतले डोस सोडले, स्प्रे घेतले, तुम्ही इतर शेतकऱ्यांना ज्यांची काही केळी टेम्परेचरमुळे पोगा धरती, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडाना, त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश आपल्या ह्या प्लॉट मधला रिझल्टला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल? चांगलं ही वापराय चांगले. आता हे तुम्ही तसा बारीक अभ्यास केल्यावर तुम्ही किती वर्षापासून वापरताय? 2-3 वर्ष झाले आपलं. 3रं वर्ष आहे. बरोबर आहे ना? म्हणजे मी मुद्दाम का विचारतोय की तुमच्या पप्पांना तुम्हाला आठवण होती, कधी होती? ज्या वेळेस प्लॉट थांबवतो, कुठतरी प्रॉब्लेम मध्ये येतो, त्यावेळेस तुम्हाला 100% आठवण होती की वापरा बायोनिकचा 1 डोस 2 डोस वापरू आणि ही थांबलेला थोडासा प्लॉट बाहेर काढू. बरोबर. नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात. सूरज काय तालुका कर्मा, जिल्हा सोलापूर. आता ही केळीची जी लागण केली ही किती बाय किती वरची लागण आहे आपली? 7x4 म्हणजे समोर 4 आणि 2 वळीच्या मध्ये 7. आणि जात कुठली आपल्या केळीची? मायक्रोसन. आणि ही जी लागण तारीख किती आहे? लागण 26 डिसेंबर 2025. 26 डिसेंबर 2025. आणि आजची तारीख काय आहे? 15 डिसेंबर. 15 म्हणजे हे 15 आणि ते थोडक्यात 5. 15 आणि 5 20 म्हणजे 20 दिवसाची लागण आहे, बरोबर आहे का? तर आपण काय करणार आहे हितनं पुढं, आता टोटल किती रोप आहेत आपण? एक कट ही एक आणि वरचा एक 2,500 रुपये. 2,500 रुपये. तर आता ही टोटल जी 2,500 आपली झाडं आहेत, तर ह्या झाडांना तुम्ही काय करणार आहे की आज 15 जानेवारी 2026 आहे, इथनं पुढं तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुमच्या आय शेड्यूल मध्ये चालू करणार आहे. 1 महिन्याच्या अंतराने जे आपले डोस असतात त्या पद्धतीने आपण तुम्हाला देणार आहे. तर ही केळीला आता तुम्ही वापरताय, पण ह्याच्या अगोदर तुम्ही आपलं मार्गदर्शन वापरलेलं आहे. गेल्या वर्षी बी अगदी जानेवारीतच अशाच टायमिंगला घेतलं होतं. त्याच्या अगोदर बी तुम्ही 23 मध्ये प्लॉट केलता, त्यावेळेस बी घेतलं होतं, 24 मध्ये घेतलं होतं आणि 25 मध्ये बी, आज 26 मध्ये बी तुमचं चालूच आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या वापरा बायोनिक वापरावं का वाटतं? ह्याच्या पाठीमागचा काय उद्देश काय तुमचा? म्हणजे रिझल्ट आहे म्हणून तुम्ही आपलं दरवर्षी लागण केली की आपलं पहिल्यापासून वापरताय, बरोबर आहे नाही? आधी मध्ये काय डोस चुकतात तो पार्ट वेगळा आहे, पण तुम्ही लागण केले होतं पहिल्यापासून 100% वापरता की जेणेकरून प्लॉट खालीवर होऊ नये, तुटाळी होऊ नये, गच्चा धरू नये, ह्याच्यासाठी तुम्ही 3-4 डोस तर पहिले वापरतात. परत बऱ्याच वेळा होतं नाही होतं तो पार्ट वेगळा आहे, पण पहिल्यांदा 3-4 डोसला तुम्ही कंटिन्यू असताय, बरोबर आहे का? तर तुमच्या आता ह्या वर्षी आपलं वापरा बायोनिक आता इथनं पुढे आपण वापरणार आहे, ह्याच्यामध्ये काय बदल हो, तुमची काय अपेक्षा आहे? एकसारखी वाढ एकसारखी हो. आता कारण आता थंडी संपली, आता सुरू झाले टेम्परेचर सुरू होणार, आता इथनं पुढे ऊन जास्त बळावणार आणि केळी जसं थंडीला गच्चा धरला म्हणजे वाल पिवळं निघत होते, तसं आता पोगा थांबणार म्हणजे वाढ थांबणार, काळुकी असणार पण वाढ थांबणार. येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहिजे की आता 20 दिवसाची लागण वापरा बायोनिक वापरल्यामुळं इतरांची केळी आणि आपल्या केळीतला फरक. ओके, दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. सूरज काय कर्मा, तालुका आणि जिल्हा सोलापूर, बरोबर आहे? आपण ह्या प्लॉटसाठी 15 जानेवारी 2026 ला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन देताना काही फोटो आणि व्हिडिओ आपण पूर्ण प्लॉटवरती फिरून घेतलेला होता, बरोबर आहे का? तर आज आपण पूर्वावस्था जिथं काढली होती तिथं 4थ्या झाडापाशी काढली होती. म्हणजे पहिली रांग, ही दुसरी रांग, तिसरी रांग, चौथं झाड, पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, हे 4थं झाड. म्हणजे ह्या 4थ्या झाडाची जर आज उंची बघितली तर एवढी आहे, 5वीची बघितली तर इतकी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही आपण दिल्यानंतर
आतापर्यंत जर बघितलं तर 15 तारखेला तुम्ही सोडलं होतं. आजची तारीख किती आहे? आज 24 आहे 24 मार्च मार्च 24 2026 26 म्हणजे 24 मार्च 2026 म्हणजे 2 महिने 15 जानेवारीला दिलतं, 15 फेब्रुवारीला 1 महिना झाला, 15 मार्चला 2 महिने झाले आणि हे 5 आणि 4 म्हणजे 2 महिने आणि 9 दिवस झाले हम्म. थोडक्यात. हा. मग त्यावेळेस झाडं कुठं होती आणि आता बघितलं तर हे झाडाची उंची माझ्या खांद्याला लागते. हा. आता हे थोडंसं बांधाच्या कडच आहे, बारीक मोठं नाही असा विषय नाही. हम्म. पण जर आता तिथं पण आपण बघितलं तिथं अगदी खांद्याच्या वर गेले म्हणजे पलीकडच्या काठात हा आहे का नाही. हम्म. मग तुम्हाला दिल्यानंतर सोडल्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर ही वापरा बायोनिक मध्ये काहीतरी पॉवर आहे, किती दिवसांनी जाणवलं? 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिने, 8 9 10 15 दिवस जाणार 10-15 दिवसात जाणवलं? आता आम्ही तुम्हाला जसं लिहून दिलं तसे डोस सोडले, तसे स्प्रे केले का त्यातलं काय आणखी शिल्लक आहे घरी? हा शिल्लक आहे ना ग्रोथ शिल्लक आहे आपल्याकडे ग्रोथर रोवर शिल्लक आहे स्प्रेचं? हा स्प्रेचं एक सोडायचं राहिले खालनं ग्रोथर रोवर सोडलंय म्हणजे रोहर सोडलंय, गुरुथर सोडायचं राहिले दुसऱ्या डोस मधलं. पहिल्या डोस मधलं रोहर गुरुथर गेले, बरोबर आहे का? मग आता ही जी तुम्ही थोडक्यात वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, जमिनीतले डोस सोडले, स्प्रे घेतले, तुम्ही इतर शेतकऱ्यांना ज्यांची काही केळी टेम्परेचरमुळे पोगा धरती, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडाना, त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश आपल्या ह्या प्लॉट मधला रिझल्टला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल? चांगलं ही वापराय चांगले. आता हे तुम्ही तसा बारीक अभ्यास केल्यावर तुम्ही किती वर्षापासून वापरताय? 2-3 वर्ष झाले आपलं 3रं वर्ष आहे. बरोबर आहे ना? म्हणजे मी मुद्दाम का विचारतोय की तुमच्या पप्पांना तुम्हाला आठवण होती, कधी होती? ज्या वेळेस प्लॉट थांबवतो, कुठतरी प्रॉब्लेम मध्ये येतो, त्यावेळेस तुम्हाला 100% आठवण होती की वापरा बायोनिकचा 1 डोस 2 डोस वापरू आणि ही थांबलेला थोडासा प्लॉट बाहेर काढू, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही हे जे काही मार्गदर्शन आता पूर्ण, आता आपली किती झाड आहेत हे सगळे? आपली 24 झाले 24 झाड, हे 24 झाडाला पूर्ण डोस घेतलेला आहे तुम्ही. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन वापरा बायोनिकचं समाधान आहे? चांगलं. ओके. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून, करमाळच्या, तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.